नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे कटलेट पाहू। अर्धी वाटी शाबू घेतले, ती भिजून 1 वाटी झाले। 2 बटाटे उकडून घेतलेत, किसून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, शिंगाडा पीठ अर्धी वाटी, वरई पीठ अर्धी वाटी, जिरे 1 चमचा, तेल गरजेनुसार लागणार आहे। सेंधव मीठ 1.5 चमचा घातलाय या छोट्या चमच्याने, तुम्ही आपल्या अंदाजानुसार घालू शकता। मिरच्या 6 घेतल्यात, आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकता। कोथिंबीर अर्धी वाटी घेतली। तर कसे करायचे उपवासाचे कटलेट ते पाहू। तर मिरच्या, कोथिंबीर, जिरे मिक्सरला वाटून घ्यायचे। एका बाउल मध्ये शाबू दाणे घातलेत, त्याच्यानंतर बटाट्याचं घालायचं आहे, उकडलेला बटाटा, शेंगदाणा कूट घालायचा आहे, पीठ घालायचं आहे आपल्याला शिंगाड्याचं, जेवढं मावेल तेवढंच घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे सर्व। लागेल तेवढं घालायचं आहे, मी अर्धी वाटी घातली आता। मिरची आणि जिरे कोथिंबीरची पेस्ट घालायची, सर्व मिक्स करायचं आहे। शिंगाडा पीठ आपल्याला अर्धी वाटीतलं अर्धी वाटीच लागलेलं आहे, म्हणजे थोडेच पीठ लागलेलं आहे। यासाठी आपल्याला आता याचे छोटे छोटे आकार द्यायचे कटलेटला, असं गोळा करून तयार करायचा, अशा पद्धतीने करायचं आहे। हा असा मोल्ड आहे माझ्याकडे, त्या पद्धतीने आपण केलात तरी हे कटलेट छान आकाराचे होते। हा या वरईच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे। असा गोळ्याचा आकार करायचा आहे चपटा हाताने, आणि परत हे मोल्ड असा त्यात घालायचं आहे। हे कडेचं काढून टाकायचं, हा आकार याला मोल्डचा आकार येतो छान। असे वरईच्या पिठात बुडवून ठेवायचे, छानपैकी आकार येतो कटलेटला। असा गोळा तयार करून घ्यायचा, परत हे असं चपटं करायचं, त्याच्यानंतर हे असे करायचे, मोल्ड घालून आकार द्यायचा। असे सर्व कटलेट मी आता तयार करणार आहे। हे वरईचे पीठ तयार केलेले आहे, वरई बारीक करून मिक्सरला, त्यात ते बुडवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। असे सर्व कटलेट मी आता ह्याचे तयार करणार आहे। असे कटलेट मी तयार करून घेतलेत, आता हे शॅलो फ्राय करायचे आहेत किंवा तळून काढायचे तरी चालतं। आता ही ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या मिक्सरला घालून चटणी तयार केली, त्याला आता फोडणी देणार। तेल पॅनमध्ये तापायला ठेवलेलं आहे, तर आता मी फोडणीसाठी 1 चमचा तेल घातले, त्यात जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे, गॅस बंद करायचा, ही फोडणी त्यात घालायची। मिक्सरला लावतानाच मी खोबरं, कोथिंबीर, मिरच्या आणि मीठ घातलेलं होतं, त्यामुळे छान चटणी तयार झाली। आता आपण कटलेट तयार करायला घ्यायचे, आता हे परतून घ्यायचे। आपण हे कमी तेलात सुद्धा शॅलो फ्राय करू शकता। मी आज हे तळत आहे। असे उलटी पालटे करून
आपण कटलेट तळून घ्यायचे सर्व, चांगले भाजून घ्यायचे। आता आपले कटलेट झालेले आहेत, आपण आता सर्व करण्यासाठी काढत आहोत। आता आपले उपवासाचे कटलेट खूप छान झालेले आहेत, ह्याचा आकार पण सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, करकरीत मस्त झालेले आहेत। तर ही उपवासाची चटणी सुद्धा खोबऱ्याची केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।